मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग्स आणि वर्कशॉपमधून जे आमचे एक्सपिरियन्स आहे ते शेअर करत असतो. मित्रांनो, निसर्गामध्ये काही नियम काम करत असतात आणि हे नियम तुम्हाला आम्हाला माहिती असले नसले तरी ते त्यांच्या त्यांच्या जगामध्ये आपल्या आपल्या दृष्टीने त्यांचं कार्य चालूच असतं. एक नियम आहे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, की प्रत्येक गोष्ट जी आज आपल्याला दृश्य स्वरूपात दिसते, ज्याला आपण रिझल्ट म्हणतो, त्याच्या मागे काहीतरी कॉज असतो. हा फार छान आणि फार समजून घेतला तर आपल्या सगळ्या अध्यात्माला पण जोडणारा हा विषय आहे मित्रांनो. नियम सिंपल आहे की प्रत्येक गोष्टी घडून येण्याकरता काहीतरी कॉज आवश्यक असतो आणि ते कॉज असल्याशिवाय एखादी गोष्ट घडून येत नाही. जरी आपण एखादी गोष्ट अचानक घडली असं जरी म्हणत असू तरी त्याच्या मागे पण काहीतरी कॉज असतो. कॉज म्हणजे काहीतरी कृती झालेली असते. मग काही कृती ताबडतोब त्याचे रिझल्ट दाखवतात, काही कृतींना वेळ लागतो, पण कृती घडलेली असते एवढं नक्की. म्हणजे जसं म्हणतो ना आपण की भूकंप झालेला असतो, भूकंप बरोबर आपण म्हणतो आत्ता झाला, पण नंतर ज्यावेळेस शास्त्रज्ञ सांगतात की इतक्या वर्षापासून खाली पृथ्वीमध्ये हे सगळे बदल होत आहेत आणि त्याचा परिणाम हा की आज हा भूकंप घडला. म्हणजे देअर वॉज अ कॉज लॉंग बॅक, जो सुरू होता आणि त्याचा इम्पॅक्ट मात्र तुम्हाला एका दिवशी दिसायला लागला. तर कॉज आहे म्हणून इफेक्ट आहे, किंवा इफेक्ट जो दिसतोय त्याच्यामागे काहीतरी कॉज आहे किंवा काहीतरी कृती घडलेली. आता याला जर आपल्या लाईफच्या स्क्रिप्टशी जोडायचं म्हणालो, बिझनेसशी जोडायचं म्हणालो, रिलेशनशिपशी जोडायचं सांगितलं, तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये फायनान्स असेल, तुम्हाला आता तुम्ही जिथे कुठे असाल त्याला लक्षात घ्या. तुम्ही आता जे काही तुमचं लाईफ जगताय ते तुम्ही कॉज केलेलं आहे, कारण त्याची तेवढीच कृती तुम्ही पूर्वी केलेली आहे. सिंपल आहे. म्हणजे असं गृहीत धरा की तुमच्याकडे आत्ता सध्या एवढी सेव्हिंग असेल, एवढी तुमच्याकडे एफ-डीज असतील, एवढे तुमच्याकडे ॲसेट्स असतील, एवढ्या लायबिलिटीज असतील, किंवा तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग असाल, फायनान्शियली वीक असाल, तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे, किंवा तुम्ही अगदी आजही फायर फायटिंग करताय, रिलेशनशिपमध्ये इश्यूज असतील किंवा रिलेशनशिप मस्त चालू आहे, तुमची मुलं छान शिकलेली असतील किंवा नसतील, व्हॉट एव्हर स्टेज ऑफ युअर लाईफ, बिझनेस तुमचा स्ट्रगलिंग फेजमध्ये जातोय किंवा बिझनेस अतिशय सुव्यवस्थित अवस्थेमध्ये आहे, गृहीत धरा याचा कॉज हा होऊन गेलेला आहे. म्हणजे तो तुम्ही पूर्वीच घेतलेल्या कृतींचा आत्ता परिणाम आहे. तो तुम्ही वरवर जरी आत्ता म्हणत असाल की आत्ता मी हे सध्या माझं लाईफ आहे, त्याच्यासाठी केलेली कृती जी आहे त्याचा जो कॉज होता तो पूर्वी होता, कारण आत्ताचा जो आहे तो रिझल्ट आहे आपला. तो लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट जर आपण नीट समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल की माझं जर उद्याचं लाईफ मला कॉज करायचं असेल, मला माझं उद्याचं लाईफ डिझाईन करायचं असेल, तर त्याच्यासाठी काय कॉज करावं लागेल मला आज, ते मला आज कृती करावी लागणार आहे. म्हणजे असं गृहीत धरा, आपण आपल्या लाईफची ट्रेन जी आहे ते 2 रुळावरून घेऊन जाणार आहोत. एक रूळ जो आहे तो पूर्वी जे काही चाललंय, पूर्वीचं जे काही होत आलंय त्याला काही करेक्शन करायचे असले तर ते करावे लागतील, आणि दुसरा रूळ जो आहे तो फ्युचरचं पण आपल्याला ज्याला असं म्हणूया फ्युचर पण ले डाऊन करावं लागेल. म्हणजे फ्युचर ले डाऊन करायचं असेल तर तो एक रूळ आहे, आणि आता पूर्वीचे जे काही करेक्शन्स असतील तर ते करावे लागतील. हे एकत्रपणे जगायचं आयुष्य आहे मित्रांनो. आपल्याला हे सगळं वेगवेगळं मिळत नाही. तुमचा बिझनेस तुम्हाला एकीकडे ग्रो पण करावा लागेल, एकीकडे तुम्हाला पूर्वीचे जे काही त्यामध्ये जे काही प्लस मायनस असतील ते पण डील करावं लागतील. मी परवा एका फॅक्टरीमध्ये गेलो होतो. त्यांच्या फॅक्टरीमध्ये अचानक खूप मोठ्या ऑर्डर्स आल्या म्हणून त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत. आता खूप ऑर्डर्स आल्या किंवा खूप त्यांच्याकडे अचानक इन्फ्लक्स ऑफ बिझनेस आला, हा इफेक्ट आहे. कॉज काय, तर पूर्वी त्यांनी कदाचित मार्केटिंग खूप रिगरसली केलं, मार्केटमध्ये खूप लोकांच्या भेटी घेतल्या, खूप जास्त रिगरसली त्यांनी ऑर्डर्स मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम हा झाला की त्यांना ऑर्डर्स मिळाल्या, पण त्या हँडल होऊ शकत नाही. हा कशाचा इफेक्ट आहे, हा पण एक इफेक्ट आहे. तो कशाचा इफेक्ट आहे, तर जेव्हा ऑर्डर जास्त येतील तेव्हा त्याला कसं हँडल करायचं, याच्यासाठी पूर्वी जे कॉज करायला पाहिजे होते ते कॉज नाही केलं गेलं. त्याचा इम्पॅक्ट आहे की ऑर्डर्स आल्यानंतर आज दे आर स्ट्रँगल्ड, त्यांना कळत नाही काय करत. नथिंग रॉंग अबाउट इट, पण हे आपल्या लाईफमध्ये असंच चालू आहे मित्रांनो. आणि उद्योजकांच्या पण आम्ही ट्रेनिंगमध्ये हेच बघतो की ते
त्यांना लक्षात येत नाही की हे पुढे मला जे काही घडवून आणायचं त्यासाठी मला आज काय कॉज करावं लागेल. तर लॉ ऑफ कॉज अँड इफर्ट एवढंच सिंपल आपल्याला आपल्या या याच्यामध्ये सांगतो की तुम्हाला उद्या जे काही घडवायचं त्याच्यासाठी आज काय करायचं हे ठरवावं लागेल. जो बिझनेस तुम्हाला उद्या घडवायचा त्याच्यासाठी तुम्हाला आज तयारी करावी लागेल. आणि एकीकडे मागचा जे काही तुम्ही कृतीने आजचा मिळवलेला आहे त्या जर तुमच्या फेवरमध्ये असेल तर दॅट्स गुड न्यूज, नसेल तर त्याला पण करेक्शन करावं लागेल. आणि हा अतिशय सिंपल तुम्हाला माहिती असला तरी आणि नसला तरी काम करणारा लॉ आहे तुमच्या लाईफमध्ये. त्यामुळे लक्षात घ्या, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन युअर लाईफ. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे काय होतंय त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. मग तुम्हाला ठरवायचं आहे व्हॉट काइंड ऑफ लाईफ यू वुड लाईक टू लिव्ह इन द फ्युचर. कारण आत्ता तुम्ही जे काय जगताय त्यासाठी कृती करून झालेली आहे, आता फक्त फ्युचर आहे. नीट विचार करून बघा यावर. तुम्हाला कदाचित दररोज घेण्याच्या ॲक्शन्समध्ये काही फ्युचरसाठीच्या ॲक्शन्स पण लक्षात येतील. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.